नमस्कार, मी आहे काजल। नागपूर शहरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांसह नागपूर समय मराठी बुलेटिन मध्ये आपले स्वागत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या ठळक बातम्यांना। नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश रामदास कोराम यांनी ओबीसी मंडळ यात्रेची माहिती दिली। 3 ऑगस्ट पासून भंडारा जिल्ह्यातून सुरू होणारी ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांतील 45 ठिकाणी जाणार असून 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे तिचा समारोप होईल। या यात्रेद्वारे ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येणार असून ती न झाल्यास महाआंदोलनाचा इशाराही कोराम यांनी दिला। नागपूरच्या तहसील पोलिसांनी लुटेरी नवरी टोळीचा पर्दाफाश करत मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिला अटक केली। यापूर्वी एका महिलेला अटक करण्यात आले होते। गुजरातमधील एका तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून 69,000 रुपये आणि दागिने लुटल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। नागपुरात काँग्रेस नेते व माजी नगरसेवक बंटीबाबा शेळके यांनी महाजेनकोच्या 148 कोटी रुपयांच्या कोळसा निरीक्षण निविदेत मोठ्या अनियमिततेचा आरोप केला आहे। निविदेच्या अटींचे उल्लंघन करून कमी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्याने महाजेनकोचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण निविदा प्रक्रियेची फेर तपासणी करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे। आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसह इथेच थांबूया। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।